माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासाठी एक सेवानिवृत्ती भाषण घेऊन आलो आहे. तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजच्या या सुंदर आणि भावनिक सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आदरणीय अधिकारी, सर्व सहकारी बंधू भगिनी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेल्या आपल्या प्रिय सहकाऱ्यांनी माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस आनंदाचाही आहे, आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि थोडासा हळवाही आहे. आनंद यासाठी की अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून आपल्या सहकार्याने आयुष्याच्या एका सुंदर टप्प्यात प्रवेश केला आणि हळवेपणा यासाठी की रोज भेटणारा, हसणारा, आधार देणारा आणि प्रत्येक क्षणी सोबत असणारा चेहरा आता आपल्याला आपल्या सोबत दिसणार नाही. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे, माणूस पदाने मोठा होत नाही तर आपल्या स्वभावाने, संस्काराने आणि माणुसकीने मोठा होतो. आज आपण ज्यांचा निरोप घेत आहोत त्यांनी केवळ जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर प्रत्येकाच्या मनात आपुलकीचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. एक छोटीशी कविता इथे मला आठवते. माणसं जातात पुढे वाटेवर पण आठवणी मागे राहतात. माणसं जातात पुढे वाटेवर पण आठवणी मागे राहतात. क्षण संपतात, दिवस बदलतात, पण जिव्हाळ्याची माणसं मनात कायम राहतात. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. प्रत्येक स्टेशनवर काही माणसं भेटतात, काही पुढे निघून जातात, काही कायम आठवणीत राहतात. आजचा हा क्षणही तसाच आहे. रिश्ते कभी नौकरी से नहीं बनते, रिश्ते कभी नौकरी से नहीं बनते, रिश्ते तो दिल से बनते हैं और जो दिल में बस जाए वो रिटायर नहीं होते हैं. तुमचं हसू, तुमचं प्रेमळ बोलणं, संकटात दिलेला धीर आणि प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची तुमची वृत्ती आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. एक सुंदर विचार इथे मला आठवतो आहे. घड्याळाचे काटे पुढे जात राहतात पण वेळेने दिलेल्या सुंदर आठवणी कधीच मागे पडत नाही. आज तुम्ही नोकरीतून निवृत्त होत आहात पण प्रेम, आदर आणि आमच्या मनातील तुमचं स्थान कधीच निवृत्त होणार नाही. आता आयुष्याचा हा नवा अध्याय सुरू होत आहे. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा, अपूर्ण राहिलेले छंद जोपासा, आरोग्याची काळजी घ्या आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. शेवटी एक सुंदर ओळ मला इथे आठवते आहे. नोकरी संपते पण सेवा संपत नाही. नोकरी संपते पण सेवा संपत नाही. कर्तव्य संपते पण माणुसकी संपत नाही. पद संपते पण प्रेम आणि आठवणी आयुष्यभर जिवंत राहतात. आणि शेवटी एवढंच म्हणेन, जिथे जाल तिथे आनंद, ज्यांना भेटाल त्यांना प्रेरणा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ईश्वराची कृपा तुमच्या सोबत राहो. आपल्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, भरभरून आनंद आणि अखंड समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.